नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, सकाळचं रुटीन हे प्रत्येकांना खूप आवडत असतं, कारण सकाळचं जे रुटीन असतं त्यामध्ये बरीचशी एनर्जी हे आपल्या शरीरामध्ये असते। तर ते रुटीन आपलं कसं असावं, तर माझं रुटीन जे आहे ते कसं असतं ते मी तुम्हाला व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे। आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर मैत्रिणींनो, काय कारण असतं जे व्हिडिओज आहेत, माझे व्लॉग आहेत, ते डेली मला अपलोड करता येत नव्हते, म्हणजे बराचसा त्यामध्ये गॅप पडत चालला होता। तर त्यामुळे सध्या मी आता माझे जे व्लॉग आहेत ते एडिटिंग करून अपलोड करण्याचा कंटिन्यू प्रयत्न करत आहे। तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा चॅनलला, आणि तसेच तुमचे छान छान कमेंटसुद्धा करत जा। जर काही चुकी वाटले असेल व्लॉगमध्ये वगैरे तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सांगत जा। तर चला व्लॉगला सुरुवात करूया। तर सकाळचं जे वातावरण असतं ना मैत्रिणींनो, ते खूप छान असं मस्त जर तुम्ही घालवलं किंवा तयार केलं तर आपल्यामध्ये जे पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो आपण, पॉझिटिव्हिटी तयार होत असते। कारण की आपण समजा सकाळी उशिरा उठलो तर दिवस पूर्ण रटाळ असं जात असतो, म्हणजे सुस्ती येत असते शरीरामध्ये, कुठलेही काम पटकन करू वाटत नाही। तर उठण्याचा टायमिंग जो आहे ते नेहमी 5ला उठण्याचा प्रयत्न करायचा। तर कोणाकोणाला शक्य नाही होत तर 6ला तरी तुम्ही नक्कीच उठत जा। म्हणजे सकाळी म्हणतो आपण की सकाळी ज्या घरामध्ये सकाळी जी स्त्री आहे पटकन लवकर उठते, परत घर जे आहे ते क्लीन करते, व्यवस्थित पुसून घेते, उंबरठ्यावरती हळद लेपन करते, रांगोळी काढते, असं दारावरती जे स्वस्तिक आहे ते नेहमी रोजच्या रोज काढलं जातं। त्या घरामध्ये खूप असे पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात, म्हणजे सकारात्मक जे विचार असतो त्या घरामध्ये खूप होत असतात, आणि घर पण मस्त शांत असं वातावरण घरामध्ये वाटत असतं। तर माझं जे रुटीन आहे डेलीचं तर ते नेहमी असंच असतं। मला रोज घर हे स्वच्छ असं पुसलेलं, नीटनेटकं ठेवलेलं खूप आवडतं, कारण की जे स्टार्टिंगचं म्हणतो ना आपण, सकाळी जे आपलं रुटीन नसतं ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे आपला दिवस जो आहे तो तसाच जातो जसा सकाळचा असतो तसा। तर मैत्रिणींनो, कसं असतं ना, सध्याच्या ज्या धावपळीच्या युगामध्ये म्हणजे इतकी धावपळ वाढली आहे की माणसाला स्वतःसाठी सुद्धा पुरेसा वेळ नसतो, म्हणजे स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही। तर ह्या गोष्टी खूप लांबच्या असतात, म्हणजे रोजच्या रोज ह्या ज्या गोष्टी आहेत अशा करणं किंवा टाईम भेटत नाही, हे तर कारण नेहमीच असतं। पण सतत आपण म्हटलं की बघायला गेलं तर हे रोजच चालू असतं, त्यामुळे ह्यातनं सुद्धा थोडासा जर आपण वेळ काढला तरच काही होऊ शकतं। म्हणजे जिथं आवड असते तिथं सवड म्हणतो ना आपण, काढावी लागते। तशा प्रकारचं जर रुटीन आपण ठेवलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये खूप छान असं वातावरण तयार होईल। घर प्रसन्न जर असेल तर घरातले जी व्यक्ती आहे त्यांची मन प्रसन्न होतात। घरामध्ये बघा, सकाळ संध्याकाळ असा जो भीमसेन कापूर जो आहे तो मी जशी कापूरदानी आणली आहे तशा प्रकारे बरेचसे मार्केटमध्ये अवेलेबल असतात। तर मैत्रिणींनो, हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।